नूतन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धीचे विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत। संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये नववर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय। सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर या ठिकाणी जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। सरत्या वर्षाला निरोप देताना मुंबई, अयोध्या, प्रयागराज, ओडिशा, कन्याकुमारी, देहरादूनच्या समुद्र किनाऱ्यांवर लोक शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी जमले होते। सूर्यास्ताचा हा सुंदर अनुभव घेत लोकांनी सरत्या वर्षाला निरोप दिलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। मुंबई, अयोध्या, प्रयागराज, ओडिशा, कन्याकुमारी, देहरादून या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर लोक शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती। सरत्या वर्षाला निरोप देण्यात आलेला आहे। नववर्षाचं स्वागत सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ही खास दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी मुंबई, अयोध्या, प्रयागराज, ओडिशा, कन्याकुमारी, देहरादून या ठिकाणी हा सूर्यास्त सरत्या वर्षाचा आणि त्यानंतर आज आपण पाहतोय नवीन वर्षाची जोरदार सुरुवात झाली आहे। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान केलेलं आहे। रक्तदान करून नववर्षाचं त्यांनी स्वागत केलं आहे। नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत। सर्वांना आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आरोग्यदायी जावं असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली। तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।